जय हरी. एकादश स्कंद भाग 35. आपण ऐकतोय की भक्त आणि भगवंत यांचं ऐक्य. तर भगवंताला प्रेमाची विलक्षण आवड आहे. या प्रेमाच्या पोटी भगवंत भक्ताला ऐक्य रूपानं आपला करून ठेवतो. मग भगवंत आणि भक्त या दोघांमध्ये भगवंतच स्वानंदाने नांदतो. अनन्य प्रीतीनं भगवंत आपण आपली भक्ती करतो. आता इथे असं वाटेल की भगवंत स्वानंदाने नाचतो, आपली आपण प्रीती करतो, म्हणजे हे नेमकं कसं नाही कळत आहे आम्हाला. तर इथे आता ऐक्य पावल्यानंतर भक्त आणि भगवंत हे वेगळे राहिलेले आहेत का? नाही. जेव्हा स्त्री आणि पुरुष विवाह बंधनामध्ये अडकतात, अर्थात ते पती पत्नी होतात, मग पती पत्नी झाल्यानंतर कोणता व्यवहार हा वेगळेपणाने असतो का? नाही. आमच्या दोघांचाही व्यवहार एकच असतो. मग आम्ही दोघं असं म्हणून होत नाही, तर आमचं ऐक्य झालेलं आहे. मग ऐक्य झाल्यामुळे वेगळेपणा नसतो. आणि म्हणून ही जी अनन्य प्रीतीनं भगवंत आपण आपली भक्ती करतो, यालाच वेदांतामध्ये अद्वैत भक्ती म्हणतात. आणि अशा भक्ताला देहानं चारी हातांनी आलिंगन देऊन देखील भगवंताची तृप्ती होत नाही. आता म्हणूनच भक्ताच्या अंतःकरणात शिरून तो त्याला व्यापून टाकतो. हे खरं 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 आलिंगन झालं. हे आलिंगनाचं निमित्त करून भगवंत भक्ताला आपल्यामध्ये लीन करून घेतो. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कान्होपात्रेचं उदाहरण. ती कुणाची मुलगी होती? तर देहविक्रय करणारी अशी तिची आई होती. पण ही मात्र भगवत भक्त होती. लहानपणापासून नृत्य करायची, ते भगवंताला आवडतं म्हणून करायची. पण पुढे नेमकं तिच्या सौंदर्याची महती अकबरापर्यंत गेली आणि मग तिला बंदी म्हणजे बांधून वगैरे आणायला सांगितलं. कसंही करून तिला घेऊन या. तिने शेवटची इच्छा बोलून दाखवली की मला पांडुरंगाचं दर्शन करायचं. आणि मग पांडुरंगाचा धावा करण्यासाठी म्हणून पंढरपूरला तिला आतमध्ये सोडलं. आणि त्या रात्रीतून तिने मनापासून पांडुरंगाचा धावा केला. आता जेव्हा सकाळी झुंजूमुंजू पहाट व्हायला लागली, जेव्हा आता हिला बाहेर जावं लागेल आणि तिचा देह बाटणार हे जेव्हा तिला समजलं, तेव्हा ती म्हणाली माझ्या भक्तीमध्ये खोट आहे, म्हणून मला पांडुरंगाने आपलंसं केलं नाही. आणि आता ती रडत रडत उठून निघणार, तेवढ्यात पांडुरंग म्हणाले, का गं कान्होपात्रे, आलिंगन न देताच जाती का काय? ती उठली, भगवंताला आलिंगन दिलं काय आणि ती भगवंताशी एकरूप होऊन गेली काय. असा भगवंत भक्ताच्या अंतःकरण शिरून त्याला व्यापून टाकतो आणि ते खरं आलिंगन देतो. आणि आलिंगनाचं निमित्त करून भगवंत भक्ताला आपल्यामध्ये लीन करून घेतो. त्याच्या आत बाहेर अत्यंत प्रेमानं भरून राहतो. भगवंताची आवड देखील विलक्षण आहे. आपल्या भक्ताला काळाचा घाव लागू नये म्हणून भक्ताचा देह देखील देव स्वतःच होतो. इतका भगवंताचा आवडता जो झाला तो उत्तमोत्तम भक्त. पुरुषोत्तमाला वश करून घेणाऱ्या या उत्तम भक्ताला भेदाची वार्ता देखील उरत नाही. देहबुद्धीतून प्रगट होणारा अभिमान सगळ्या भेदांचं मूळ आहे. भक्त आपल्या अहंकाराला भगवंताच्या चरणी मूठ माती देतो. म्हणजे काय? तर भगवंताच्या चरणाचं त्याला इतकं प्रेम असतं की त्यापुढे प्रत्यक्ष ब्रह्म देखील उणं वाटतं. त्याचा सगळा आनंद हरिचरणाचं ध्यान करण्यातच साठवलेला असतो. म्हणून तो अत्यंत निरपेक्ष असतो. तिच्या पोटी त्याच्या अंतःकरणात ज्ञानयुक्त शांती नांदते. भगवंताच्या चरणाच्या पोटी आणि भक्ताच्या अंतःकरणात मी आणि माझं, तू आणि तुझं असं शिल्लकच उरत नाही. ज्याप्रमाणे आगीला जे स्पर्श करतं ते आगरूप होऊन जातं
आता तिथे समजा त्या लाकडाचा ओंडका गोल आकाराचा असेल, त्याला तसंच रूप धारण केलं जाईल. एखादा लांब असेल, त्याला तसंच रूप धारण केलं जाईल. पण रूप जरी तसं आलं तरी ते आगीमध्ये पूर्णपणे भस्म होतं, आग रूपच होतं. त्याचप्रमाणे भेदाच्या पलीकडे गेलेला भक्त जे जे पाहतो ते सगळं काही आपोआप आत्मस्वरूप होऊन जातं. आता आपल्या डाव्या हातातील पदार्थ आपणच आपल्या उजव्या हातात दिला तर त्यात देणारा आणि घेणारा हे वेगळे असतात का एकच असतो? एकच असतो. तसंच आपलं द्रव्य दुसऱ्यापाशी देताना त्याच्या चित्ताला शंका येत नाही किंवा परकेपणाचा विचार देखील शिवत नाही, कारण त्याला विश्वची माझे घर हा भाव निर्माण झालेला असतो. आता समजा माझ्या घरातले 10,000 रुपये मी आधी किचनमध्ये ठेवले होते. तेच 10,000 रुपये घेतले आणि नंतर मी बेडरूमच्या कपाटामध्ये ठेवले. तर मी म्हणेल का की माझ्या घरातले पैसे बाहेर गेले म्हणून? नाही. माझे पैसे बाहेर गेले म्हणेल का? नाही. माझ्याच घरामध्ये आहेत. मग ते किचनही माझंच आहे, हॉलही माझाच आहे, सगळ्या रूमही माझ्याच आहेत. हे मला केव्हा वाटतं? जेव्हा मी या घराला माझं म्हणून स्वीकारलेलं असतं तेव्हा. आणि तसंच हा जो उत्तम भक्त आहे तो विश्वची माझे घरं असं म्हणतो, म्हणून त्याला ते द्रव्य दुसऱ्यांपाशी देताना त्याच्या चित्ताला शंका येत नाही किंवा परकेपणाचा विचार देखील त्याला शिवत नाही. सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी एकात्मता असल्यानं कुणी मुद्दाम विकल्प निर्माण केला तरी तो भक्ताच्या मनात उतरत नाही. एका भगवंता वाचून दुसरं काहीच दिसत नसल्यानं त्याच्या अंतःकरणात निःशंक शांती नांदते. या समत्वरूप शांतीमध्ये तो क्रीडा करत असतो. आता तुम्ही म्हणाल क्रीडा करतो म्हणजे काय? तो इतका आनंदी असतो की जे काय आहे त्यामध्ये रमतो. आणि शांतीप्रमाणेच निरपेक्षता हा देखील उत्तम भक्ताचा मोठा गुण आहे. निरपेक्ष भक्तच खरा विरक्त आणि नित्य मुक्त होय, कारण त्याला कोणाहीकडून काहीही अपेक्षा नसते. आणि म्हणून केवळ आत्मज्ञान व्हावं म्हणून भक्ती करणारा भक्त अत्यंत प्रेमानं आणि निष्ठेनं आपली चित्तवृत्ती हरिचरणी ठेवतो. असा भक्त परमार्थाच्या बाबतीत अतिशय लोभी असतो. हे ऐकताना कुणाला वाईट वाटेल की भक्तही म्हणायचं आणि परत त्याला लोभी म्हणायचं. लोभ धारण केलेला आहे, पण कशाचा? फक्त आणि फक्त परम अर्थ गवसण्याचा, म्हणजेच परमार्थाच्या बाबतीत तो लोभी आहे. त्रैलोक्याची संपत्ती हात जोडून त्याला वरण्यास आली, म्हणजे त्याला लग्न करायला येते म्हणाली, तरीही हरिचरणावरून आपली चित्तवृत्ती क्षणभर देखील तो काढत नाही. एवढा त्याग करण्याचं कारण देखील तसंच आहे. हरीच्या चरणी मन रंगलं असता आत्मसाक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कारामध्ये अनुभवास येणाऱ्या परमानंदाची गोडी विलक्षण आहे. ती इतकी की परमानंदाची क्षणार्ध झुळूक मिळाली तरी तिच्या पुढे भक्तांना त्रिभुवन संपत्ती कवडी किमतीची वाटते. संपूर्ण जग निर्माण करणारा ब्रह्मदेव हा देखील आपलं ऐश्वर आणि आपलं थोर पद बाजूला ठेवून त्या आनंदासाठी हरीच्या चरणांचंच ध्यान करतो. त्याच आनंदासाठी श्री शंकर देखील सर्व संग परित्याग करून स्मशानात राहतात. आणि हरीच्या चरणाचं ते देखील तिथे एकांत मिळतो म्हणून ध्यान करतात. स्वानंदाची गोडीच अशी आहे की त्याचा क्षणभर अनुभव आला तरी मनुष्य त्याच्यावरून त्रैलोक्य वैभव ओवाळून टाकतो. अर्थातच हरीच्या चरणाहून या जगात दुसरं सारामृत म्हणजे सार अमृत सारामृत
काहीही नाही. म्हणून तन मन धन एकत्र करून भक्त हरिचरण कमलांना निश्चितपणे चिकटून राहतो. म्हणजे त्या चरणांपासून विलग होऊ न देण्याचा स्वतःला तो आटोकाट प्रयत्न करतो. आणि म्हणूनच हे असे जे भक्त आहेत त्यांच्या बाबतीत नाथ महाराज म्हणतात की जो माणूस असा जन्माला येतो त्याला भगवंताची प्राप्ती शक्य असते, असं नाथांचं निश्चित मत आहे. कसं की जो माणूस म्हणून जन्माला येतो त्याला भगवंताची प्राप्ती शक्य असते. सामान्य माणसात देखील भगवंतापर्यंत पोहोचण्याची शक्ती असते. इतर अशाश्वत ध्येयांच्या नादी लागून आपली शक्ती तो वाया घालवतो. आपली शक्ती आपण फुकट खर्च केली हे लक्षात येऊन माणूस भगवंतासाठी मनापासून प्रयत्न करेल तर त्याला भगवंताचं दर्शन नक्कीच होईल, यात शंकाच नाही. आपलं मन खऱ्या अर्थानं भगवंताला चिकटवलं तर ते प्रेमानं चिकटतं आणि नामस्मरण केल्यानं प्रेम उत्पन्न होतं. म्हणून सगळ्यांनी मनापासून नाम घ्यावं आणि परमानंद भोगावा, असंच नाथ महाराज इथे सांगतात. जय हरी.